आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड. प्रभाग 3 मधील अनुसूचित जाती गटातील शिवसेनेचे उमेदवार सागर वनखंडे यांच्या घरात घुसून शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी संदीप वनमाने यांना मिरज शहर पोलिसांनी ताब्यात घेतलाय. सुरक्षेच्या कारणास्तव सागर वनखंडे यांच्या घरासमोर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संदीप वनमाने हे प्रभाग 3 मधील त्याच गटातील भाजपा उमेदवार सुनीताताई वनमाने यांचे पुत्र आहेत. निवडणुकीच्या आदल्या दिवशी शिवसेनेचे उमेदवार सागर वनखंडे यांच्या घराच्या परिसरामध्ये मतदानाच्या साठी पोलिंग एजंट व निवडणूक प्रक्रियेच्या नियोजनासाठी कार्यकर्ते उपस्थित होते. अशा वेळी मोबाईल चित्रीकरण सुरू करत संदीप वनमाने हा सागर वनखंडे यांच्या घरात घुसला. तेथील कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करत अश्लील भाषेत शिवीगाळ ही केला. महिलांना सुद्धा अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप मोहन वनखंडे सर यांनी केला आहे. पोलीस त्या ठिकाणी आल्यानंतर सुद्धा उर्मट वर्तन करून आरडाओरडा करणाऱ्या संदीप वनमाने याला पोलिसांनी खाक्या दाखवत पोलीस गाडीत बसवला आहे. त्यानंतर पोलिसांनी संदीप वनमानेला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्याकडे घेऊन गेले. सांगली मिरज कुपवाड महापालिकेचं उद्या मतदान होत आहे आणि मतदानाची पूर्वतयारी म्हणून आमचे चारही उमेदवार आणि काही कार्यकर्ते आम्ही इथं बूथ रचनेची तयारी करत असताना प्रभाग क्रमांक 3 मधील मागासवर्गीय गटातून उभा राहणारे उमेदवार वनमानेताई यांचा चिरंजीव संदीप वनमाने आमच्या घरामध्ये काही गुंड प्रवृत्तीचे लोक घेऊन स्वतः इथं घुसला. व्हिडिओ शूटिंग करायचा त्यानं प्रयत्न केला. आमच्या कार्यकर्त्यांना दमदाटी केली आणि काही 2-3 कार्यकर्ते त्यानं स्वतः मारहाण केलेलं CCTV फुटेजमध्ये आणि त्याने केलेल्या चित्रीकरणामध्ये दिसतं आहे. आमच्या इथं असणाऱ्या वयस्कर माझी आई आहे, मुलगी माझी इथं आहे. त्यांना शासकीय असणाऱ्या मुलगी तिलाही त्यानं शिवीगाळ, जातीवाचक शिवीगाळ या संदीप वनमानेने केलेली आहे. त्याचबरोबर धमकीही दिलेली आहे. पोलिसांसमोरही धमकी त्यानं दिलेली आहे की बघून घेतो, ठेवणार नाही, अशा प्रकारची भावना करून आमचं आता कुटुंब सगळं भयभीत आहे. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की अशा ह्या गुंड प्रवृत्तीचा आणि आत्तापर्यंत ट्रॅक रेकॉर्ड बघितलं तर किती गुन्ह्याच्या नोंद आहेत. अशा या गुंड प्रवृत्तीच्या संदीप वनमानेचा बंदोबस्त करावा अशी आम्ही पोलीस स्टेशनला आता तक्रार करत आहोत.